नमस्कार. आपण सशस्त्र क्रांती पर्व हे बघतोय. याच्यामध्ये आपण अभिनव भारतनी केलेलं क्रांतिकार्य आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण बघितलं त्याच्याप्रमाणे मदनलाल धिंगरा ह्या क्रांतिकारकांनी कर्झन वायली याची इंग्लंडमध्ये हत्या घडवली. याच्यानंतर हळूहळू सावरकरांचं जीवन इंग्लंडमधलं जे कठीण होतंच ते अधिक कठीण व्हायला लागलं आणि शेवटी त्यांना बंदी बनवण्यात आलं. खरं तर त्यांना सुटायचा किंवा अटक न होण्याचा एक खूप मोठा चान्स, एक संधी होती, कारण ते फ्रान्सला होते आणि त्याच वेळेला त्यांना अशी काही खबर मिळाली होती की इंग्लंडमध्ये गेल्या गेल्या इंग्लिश पोलीस त्यांना अटक करणार आहे आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या क्रांतिकारक मित्रांनी सांगितलं होतं की इंग्लंडमध्ये जाऊ नका. पण तरी ते गेले. त्यांनी सांगितलं की जेव्हा आम्ही मदनलाल धिंगरासारख्या तरुणाला सांगतोय की कर्झन वायलीला मारायचे, त्याच्या बदल्यात हौतात्म्य पत्करायचे आणि मदनलाल धिंगरा ते हसत हसत पत्करतोय, त्यावेळेला मी पोलीस अटक करतील एवढ्या भीतीपोटी न जाणं योग्य नाही. आणि त्याप्रमाणे ते इंग्लंडमध्ये गेले. त्यांना अटक पण झाली, पण त्यांच्यावरचे सगळे खटले हे भारतात चालवायचे होते आणि म्हणून त्याला भारतात पाठवायचं ठरवलं. आता ह्याच वेळेला सावरकरांनी एक मोठा कट किंवा सुटकेची एक मोठी योजना ही तयार केली. ही योजना अशी आहे की त्यावेळेला इंग्लंडमधून भूमध्य समुद्रमार्गे बोट भारतात येणार आहे, म्हणजे सुएझ कालव्यामार्गे. तर त्या बोटीला फ्रान्समध्ये, म्हणजे फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावरती पण हॉल्ट होतं, भूमध्य समुद्रात थांबणार होती. जेव्हा हा रस्ता माहिती होता त्यावेळेला मॅडम कामा आणि त्यांचे सहकारी हे तिथं येऊन थांबणार. सावरकरांनी बोटीवरून उडी मारायची आणि स्वतःची सुटका करून घ्यायची आणि मग फ्रेंच भूमीवरती सावरकरांना अटक होणार की फ्रान्सचा पासपोर्ट व्हिसा नसताना ते तिथं आले. आता याच्या पुढे त्यांना 6 महिन्याचा तुरुंगवास हा तिथं असणार होता ह्या गुन्ह्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की फ्रान्स त्यांना राजाश्रय पण देऊ शकत होता, तर ह्यासाठी पण प्रयत्न असणार होते. ह्याप्रमाणे सावरकर हे बंदी बनवून बोटीतून आणले जात होते. मार्से नावाचं बंदर आहे. आता हे जे नाव आहे याच्याबद्दल बरेच जण गोंधळ घालत असतात. त्याचं कारण म्हणजे शाळेच्या पुस्तकात मार्सेलिस असं लिहिलेलं, तर ही फ्रेंच भाषा, त्याला वापरलेली रोमन लिपी आणि एकमेकाशी नसलेला चांगला संबंध, त्यामुळे असल्या काही गोष्टी घडतात. मला काही ती फ्रेंच भाषा येत नाही, पण शाळेत असताना तुम्ही शिकलं असेल तर व्हर्सायचा तह मी मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. तर आमच्या शाळेच्या पुस्तकात व्हर्साय असं लिहिलेलं असायचं. तर व्हर्सायचा तह मी जेव्हा इंग्लिश पुस्तकात बघितलं तर हे स्पेलिंग व्हर्साइल्स असलं काहीतरी लिहिलेलं असतं, म्हणजे लिहायचं एक आणि बोलायचं दुसरंच काहीतरी. तर तसं हे मार्सेलिस आहे का मार्से आहे, पण फ्रेंच उच्चाराप्रमाणे मी व्हेरीफाय केलं तर ते मार्से आहे. त्यामुळे आता याच्या पुढे बोलताना मी मार्सेलिस असं न म्हणता मार्से असा शब्द वापरणार आहे. तर या मार्से या ठिकाणी बोट येऊन उभी राहिली होती. बोट ही अपेक्षेपेक्षा लवकर आली होती आणि आता ती सुटेल, त्याच्या आत आपली सुटका करून घ्यायची, ह्या हेतूंनी सावरकरांनी बोटीवरून उडी मारली. आता ही जी घटना आहे ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी सांगितली जाते. म्हणजे एकानी तर कोणीतरी पार अंदमानातून सावरकरांना पोहत पोहत भारतात आणून पोहोचवलं होतं. तर असला काहीही प्रकार नाहीये. बोट खूप जवळ होती समुद्रात, किनाऱ्यावरती, म्हणजे त्याला म्हणतो आपण नांगर टाकून उभी होती. उलट भीती ही होती की उडी मारली तर ती समोरच्या भिंतीवर आपटेल की काय, म्हणजे जोरात उडी मारायची नाहीये आणि मग पटकन पळायचे. तिथं गेल्यानंतर ते जे कोण मॅडम कामा वगैरे सहकारी होते यांचा शोध घेतला, पण ते कोणीच तिथं आले नव्हते. आणि मग सावरकर स्वतः तिथली पोलीस चौकी शोधून पोलीस चौकीत गेले. तोपर्यंत ब्रिटिश पोलीस त्यांच्या मागोमाग होतेच. आणि मग पोलीस चौकीत गेल्यावर तिथं ब्रिटिश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना काहीतरी दिलं घेतलं, काय झालं माहीत नाही,
पण सावरकरांचा ताबा त्यांनी मिळवला आणि आता परत बंदी बनवून सावरकरांना बोटीवर आणलं. या ठिकाणी एक मोठी गोष्ट अशी आहे की सावरकर सांगत होते, फ्रेंच पोलिसांच्या ताब्यात मी आहे, ब्रिटिश पोलीस मला अटक करू शकत नाही. पण तरी पण ब्रिटिश पोलिसांनी त्यांना नेलं आणि मग आता थोडीशी कठीण अवस्था होती, कारण आता साखळदंडाने बांधूनच त्यांना आणलं, आता मोकळं सोडणार नाही बोटीवर. आणि मग असं करत पण जास्ती हाल पण केले नाही, कारण पोलीस पण घाबरून होते, कारण हे सशस्त्र क्रांतिकारक लोक आहेत, त्यांचा भरोसा नाही. माझे बोटीच्या प्रवासात हाल केले एवढ्या करण्यासाठी एखादा क्रांतिकारक येऊन आपल्याला पण मारायचा, त्यामुळे फार नाही पण हालामध्ये सावरकरांना मुंबईत आणलं. आता हे मला सांगायला जे काही आहे ते कमी वेळ लागतो, प्रत्यक्ष हा प्रवास खूप मोठा आहे. सुमारे 2 ते 2.5 महिन्याचा प्रवास इंग्लंडपासून मुंबईपर्यंतचा त्यावेळेला होता. इथं ते येऊन पोचले मुंबईत आणि मग त्यांनी उलटी केस टाकली. बघा आता काय काय गोष्टी आहेत, किती पॉझिटिव्ह माणूस आहे की मुळात ह्या कोर्टाला माझ्यावर केस चालवायचा अधिकारच नाही, कारण मला अटक झालेली आहे ती फ्रान्सच्या भूमीवर झालेली आणि त्यामुळं ही अटक अवैध आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये हा अभियोग म्हणजे खटला, तर हा खटला हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला. भारताच्या वतीने पहिला आंतरराष्ट्रीय खटला हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे. हेग नावाची जागा आहे, त्या हेगला आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. तर या न्यायालयामध्ये हा खटला नेला गेला. बाय द वे, सावरकर उडी मारून पळाले वगैरे ही घटना फ्रान्समध्ये तर जाम प्रसिद्ध झाली. मॅडम कामा आणि अन्य सहकारी हे तिथं पोचले नव्हते, थोडे उशिरा पोचले, पण त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी परदेशामध्ये जाऊन कळवल्या, म्हणजेच जर्मनीमध्ये. काही फ्रेंच वृत्तपत्र, काही जर्मन वृत्तपत्र, ह्याच्यात ह्या बातम्या तुम्हाला माहिती आहे, सगळ्याच देशामध्ये सगळे जण काही शासनाच्या बाजूनी नसतात, उलट्या सुलट्या गोष्टी झाल्या तर होत असते. जर्मन वृत्तपत्रामध्ये छापून आलं की फ्रेंचांची आणि इंग्रजांची मैत्री आता कुठच्या स्तराला गेली आहे ती बघा. कुठच्या स्तराला म्हणजे तर साक्षात इंग्लिश पोलीस आता फ्रान्सच्या भूमीवर जाऊन आपल्या कैद्यांना पकडायला लागलेले. कुठच्याही सार्वभौम देशासाठी ही गोष्ट अपमानास्पद आहे. जसं तो दहशतवाद्यांचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन मारलं. सार्वभौम देशामध्ये अशी घटना होणार नाही. जर सार्वभौम असता तर ह्याच्याबद्दल अमेरिकेचा निषेध करायला पाहिजे होता. ताकद नाही आहे तेवढी पाकिस्तानची, आणि त्याच्यामुळं तिथं कुणी पाकिस्तानने वगैरे अमेरिकेचा निषेध केलेलाच नाहीये. या मॅटरमध्ये केला असेल तर तो आपला नॉमिनल काहीतरी आम्ही केलं म्हणण्यापुरता. जसं तुमच्या लक्षात येईल की फ्रान्सच्या भूमीवर फ्रेंच पोलिसांनी अटक करायला पाहिजे, इंग्लिश पोलिसांनी नाही. हा मुद्दा युरोपमध्ये मोठा गाजला आणि शेवटी फ्रान्सच्या शासनाला राजीनामा द्यावा लागला त्यावेळच्या. हे अशा बऱ्याच गोष्टी युरोपमध्ये झाल्या. त्यामुळे सावरकर हे युरोपमध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. दुर्दैवानी सावरकरांचे विरोधक आजही आपल्या भारतातच आहेत आणि त्याही जास्तीत जास्त विरोधक महाराष्ट्रातच आहेत, नतद्रष्ट मंडळी आहेत. तर त्यांना हा काही इतिहास माहीत नाही. त्यांचा पप्पू बोलला की हे बोलतात, दॅट्स ऑल. बाकी यांना काहीही माहीत नाही. इतिहासाचा अभ्यास केला तर कळेल की काय काय गोष्टी किती उच्च लेवलवरती ही सगळी कामं चालू होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरती पहिल्यांदा भारताचा खटला दाखल करणं त्यावेळेला जेव्हा भारतामध्ये न्यायालयाने सावरकरांना 2 वेगवेगळ्या गुन्ह्याखाली वेगवेगळ्या शिक्षा दिल्या. त्यातली पहिली शिक्षा आहे ती म्हणजे ते मदनलाल धिंगरा, जॅक्सन किंवा ह्या सगळ्या हत्या व त्याच्यासाठी क्रांतिकारक जमवणं वगैरे हे सगळं जे आहे, तर ह्या सगळ्यासाठी म्हणून 25 वर्षाची जन्मठेप. त्यावेळेला जन्मठेप म्हणजे 25 वर्षाची शिक्षा होती. तर ही 25 वर्षाची जन्मठेप त्यांना ठोठावली या गुन्ह्यासाठी. आणि बोटीवरून पळाले वगैरे हे जे काही झालं सगळं, ह्या गुन्ह्यासाठी 25 वर्षाची जन्मठेप. एकाच माणसाला एकाच वेळेला 2-2 जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्याचा चमत्कार
ब्रिटिश राजवटीत झाला. खरं तर ब्रिटिशांना त्यांना फाशी द्यायचं होतं, पण आता हे व्यक्तिमत्व युरोपमध्ये इतकं प्रसिद्ध झालंय की त्यांना फाशी तर देता येत नाही. आणि मग अशा वेळेला उपयोग हे काय करायचं तर 2 जन्मठेपा, आणि सांगितलं पहिली जन्मठेप भोगून झाल्यावर दुसरी. मग सावरकर म्हणाला ठीक आहे, पण पहिली जन्मठेप भोगेन, त्याच्यानंतर मी मरेन, मग परत जन्म घेईन, मग तुम्ही जन्मठेप द्या ना. एका जन्मात माणसाला 2 जन्मठेपा कशा देता येतील. आणि शेवटी ते म्हणाले आता एवढी गोष्ट आहे की ख्रिश्चन ब्रिटिशांनी भारताचा पुनर्जन्माचा सिद्धांत मानला, याच्याबद्दल मला आनंद वाटतो, असंही ते म्हणाले त्यावेळेला. पण हे बोलणं वेगळं आहे, प्रत्यक्ष त्यांचे खूप हाल भारतात झाले. आर्थर रोड का कुठेतरी ते मुंबईत तुरुंगात होते, डोंगरी त्यावेळेला. तर त्या तुरुंगात असताना त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर किंवा बाबाराव सावरकर हेही त्याच तुरुंगात होते, पण दोघांना एकमेकांना भेटू पण दिलं नाही. तुम्ही विचार करा किती दुष्टपणा, क्रूरपणा ब्रिटिश त्यावेळेला हे करत होते. त्यांचा अंदमानपर्यंत प्रवास तर अतिशय भयानक आहे. तुम्ही हे वाचू शकता. सावरकरांनी स्वतः याच्याबद्दलची वर्णनं ही फार छान लिहिलेली आहेत. पुस्तकाचं नाव आहे माझी जन्मठेप. मराठीमध्ये हे पुस्तक लिहिलेलं आहे. माय ट्रान्सपोर्टेशन फॉर लाईफ असं त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर पण उपलब्ध आहे. दोन्ही गोष्टी तुम्हाला savarkarsmarak.com या संकेतस्थळावरती मिळतील. फ्री डाउनलोड आहे PDF मध्ये, तर तुम्ही शोधलं तर हे मिळेल. आणि त्याच्या कॉपीज तुम्हाला जर हार्ड कॉपी पाहिजे असेल तर savarkarsmarak.com या संकेतस्थळावर या. तिथं दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत, त्या ठिकाणी संपर्क करा, तुम्हाला त्या मिळून जातील ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण केल्यावर. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते की सावरकरांना अंदमानला पाठवलंय. अंदमानचा तुरुंग हा नरक आहे. नरक पण चांगला असेल असं म्हणतात, पण हा अतिशय काय म्हणता येईल त्याला, बरेच जण असे म्हणायचे या तुरुंगाचं वैशिष्ट्य असं आहे की या तुरुंगात माणूस स्वतःच्या पायाने चालत जातो आणि 8 पायांवर बाहेर येतो. म्हणजे थोडक्यात राम नाम सत्य आहे म्हणतच बाहेर काढतात. एवढी वाईट अवस्था. ते सगळे दाखले तुम्हाला माझी जन्मठेप या ग्रंथात वाचायला मिळतील. आम्ही शाळेत असताना या माझी जन्मठेप यातले काही दाखले पुस्तकातले आम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमात होते. त्यावरून सावरकर हा काहीतरी एक भयानक प्रकार आहे असं आमचं मत व्हायचं, कारण ते फार उच्च दर्जाच्या बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. किंबहुना शासनाचा असाच प्रकार होता की सावरकरांचा आम्ही धडा तर घालतोय पुस्तकात, पण ते म्हणजे आपल्याच्यानी न समजणारे आहेत असंच वाटेल. या अंदमानच्या तुरुंगात एवढी हाल अपेष्टा ह्या दिल्या जायच्या. साधारणतः अंदमानच्या तुरुंगाचं वैशिष्ट्य सांगतो की इथं अनेक कैदी अनेक प्रकारे यायचे. तुम्हाला जर आठवत असेल तर लाहोर कॉन्स्परन्सी म्हणजे लाहोर खटला पहिला 1915 सालातला, त्यावेळेलाही अनेक जणांना अंदमानच्या कारागृहात पाठवलेलं आहे. भारतातल्या विविध सशस्त्र क्रांतिकारकांना अंदमानच्या कारागृहात पाठवलेलं आहे. प्रत्येकाच्या शिक्षा या वेगवेगळ्या होत्या. सहसा तिथं जन्मठेपेसाठी जर कोणाला पाठवलं असेल तर प्रकार असा असायचा की पहिली 5 वर्ष त्यांनी कारागृहात काढायची असतात. 5 वर्ष झाली की त्याच्यानंतर त्याला बाहेरच्या कामासाठी पाठवतात कारागृहातून. लक्षात घ्या, अंदमान हे बेट आहे, अनेक बेटांचा समूह, पण तिथं पोर्ट ब्लेअर जे आहे तर त्याच्यावरती हे आहे. इथून माणूस बाहेर जाऊ शकत नाही. त्यावेळेला विमानांचा वापरच नव्हता. त्याच्यामुळे इथं जायचं तर कंपल्सरी बोटीनेच जावं लागणार आहे आणि नौदलाचा पहारा आहे. त्याच्यामुळं इथून पळून जाणं शक्य नव्हतं, म्हणून ते अंदमानला पाठवायचे. मग योजना अशी होती की अंदमानमध्ये मनुष्यवस्ती निर्माण करायची. म्हणून मग ते 5 वर्ष त्यांची एकदा कठोर तुरुंगातून निघाली की मग त्यांना शेतजमिनी दिल्या जायच्या आणि सांगायचे इथं घर बांधून तुमचं तुम्ही राहा. आणि या पद्धतीमध्ये कैद्यांना त्यांच्या कुटुंबाला घेऊन येऊन तिथं राहायला पण मिळायचं. आता ब्रिटिशांचे नियम आहेत, कुणाला कसं कुठं ठेवायचं हे ते ठरवतील. उदाहरणच द्यायचं झालं तर गांधीजींचे सगळे तुरुंग शोधून बघा. ते चले जाव आंदोलन वगैरे झालं ना त्यांचं, त्याच्यात गांधीजींना कुठं ठेवलं होतं? त्यांना कारावासातच ठेवलं होतं. डायरेक्ट अटक करून टाकली आणि मस्तपैकी तुरुंगात पाठवलं होतं. कुठे? आगा खान पॅलेस पुणे.
तुम्ही इमॅजिन करा, तुरुंगात पाठवलंय का राजवाड्यात पाठवलंय. आम्ही आपलं महात्मा गांधी की जय म्हणायचं, पण कोणालाही त्यावेळेला वाटलं नाही की गांधीजींना पकडून आगाखान पॅलेसमध्ये का बरं, नुसतं एकटं नाही, सहकुटुंब. तिथंच त्यांच्या पहिल्या पत्नीचं ते कस्तुरबा गांधींचं खूप दुर्दैवी निधन तिथं झालेलं आहे. तिथंच त्यांची समाधी पण आहे. तुम्ही जर आगाखान पॅलेस बघितला तर तिथं कस्तुरबा गांधींचं छायाचित्र पण लावलेलं आहे, कारण त्या कारावासात असतानाच त्यांचा तिथं मृत्यू झाला. अरे पण कारावास, राजवाडावास, पंडित जवाहरलाल नेहरू यांना कुठं ठेवलं होतं तर त्यावेळेच्या अहमदनगरच्या किल्ल्यात, तुरुंगात. आता अहिल्यादेवी नगर नाव आहे, पण त्यावेळेला अहमदनगर नाव होतं. तर त्या तुरुंगात ठेवलं. तुम्ही नेटवरती शोधून बघा, त्यांचा तुरुंग आहे का छान रॉयल रूम दिलेली आहे त्यांना राहायला. त्यांचं स्वतःचं टेनिस कोर्ट वगैरे होतं तिथं. लोकमान्य टिळक मंडाले म्हणजे म्यानमार, त्यावेळेला ब्रह्मदेश किंवा बर्मा म्हणायचे, तिथल्या तुरुंगात होते. त्यांना स्वतःचा आचारी घेऊन जायला परवानगी होती आणि तो आचारी त्यांना जेवण बनवून द्यायचा. आता तुरुंगात राहिल्यावर करायचं काय, मग पुस्तकं लिहा. मग त्यांनी गीता रहस्य आणि आर्यांचं वेदांमधलं मूळ स्थान असे 2 ग्रंथ त्यांनी तिथं बसून लिहिले. सावरकरांना मात्र असलं काही नव्हतं. त्यांना सश्रम कारावास ही शिक्षा होती. त्यांच्या डोक्यावर सारखं विनोद द्यायचं की तुम्ही राजबंदी नाही. आता जी पहिली सलामी झाली तिथं, तो म्हणजे तुरुंगाचा जो काय म्हणतात त्याला, जो जेलर असतो तो, त्याचं नाव तो बॅरी साहेब म्हणायचे त्याला सगळे. तर तो जो कोण होता, आयरिश होता. तुम्हाला आता लक्षात आलं असेल, आयरिश म्हणजे आयर्लंडमधला. त्याला उगीच खूप स्वतः ग्रेट असल्यासारखं वाटायचं. त्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत त्याच्या हाताखालती जे कैदी होते ते इतकेच शिकलेले वगैरे नव्हते. पण सावरकर हे बॅरिस्टर झालेले. हा तो एक मुद्दा राहिला ना बघायचा, की सावरकरांनी इंग्लंडमध्ये जाऊन काय काय केलं. तर आपण बघितलं हे सगळं क्रांतिकारी. 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक, एवढा मोठा ग्रंथ लिहिणं, त्यानंतर वेगवेगळे ग्रंथ त्यांनी तिथं लिहिलेले आहेत. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे क्रांतिकार्य, बॉम्ब बनवायची विद्या, आंतरराष्ट्रीय क्रांतिकारकांची संघटना, ध्वज पाहिजे तर ध्वज निर्माण केला. ह्या असल्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचा बॅरिस्टरीचा अभ्यास पण चालू होता आणि त्यांना बॅरिस्टर परीक्षा उत्तीर्ण होता आली. तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो तो हिंदी पिक्चरचा जो हिरो असतो त्याच्या बाबतीत, हे हिरो सगळे BA करायला का जातात मला माहीत नाही. अनेक भानगडी करतात, म्हणजे कॉलेजमध्ये येऊन गुंडाला ठोकून काढणं वगैरे सगळं करतात आणि एवढं सगळं करून ते अभ्यास कधी नक्की करतात माहीत नाही. पण ते नेहमी BMA फर्स्ट क्लास फर्स्ट टाकेल या रीतीने डायलॉग असतो. असं कसं होऊ शकतं? सावरकर काय फर्स्ट क्लास फर्स्ट वगैरे आले नव्हते, पण ही अत्यंत कठीण परीक्षा ते पहिल्या फटक्यात पास झाले होते. हे त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य. पण खरं वैशिष्ट्य याच्यापेक्षा पुढे आहे, ते म्हणजे ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पण त्यांना बॅरिस्टर ही पदवी दिलेली नाही. त्याचं कारण म्हणजे तो जो फॉर्म असतो भरायचा, त्या फॉर्मवरती होतं मी ब्रिटिशांशी आणि ब्रिटिश शासनाशी एकनिष्ठ राहील. त्यांनी सांगितलं मी परीक्षा दिली, मी पास झालो, मला डिग्री मिळाली पाहिजे. समोरच्याचं उत्तर क्लिअर आहे, फॉर्मवर सही केल्याशिवाय तुम्हाला डिग्री देऊ शकत नाही. सावरकरांचं म्हणणं मी ब्रिटिशांशी त्यांच्या साम्राज्याशी एकनिष्ठच राहणार नाहीये, मी सही कशी करू? नाही केली सही, त्यांना डिग्री दिली नाही. आता तुम्ही शोधून बघा कोण कोण बॅरिस्टर डिग्री लावतं आपल्या नावापुढं आणि त्यांनी या फॉर्मवर सह्या केल्यात का? आली गडबड लक्षात काय येते? समजने वाले को इशारा काफी. गांधीजी, नेहरूजी सगळे बॅरिस्टर आहेत. आता सत्यवचनी कोण हे तुमचं तुम्ही ठरवा. आपल्या समोर बॅरिस्टर कैदी आहे म्हटल्यावर तर काय बॅरी साहेबाला भरपूरच. त्यांनी सावरकरांना आल्यावर त्यांनी ग्रीट म्हणजे स्वागत कसं केलं असेल तर बॅरी साहेब सावरकर साहेब, मला तुमच्याबद्दल फार वाईट वाटतं. तुम्हाला आता इथं 50 वर्ष आयुष्याची काढायची आहेत. एखादं असतं तर बोललं असतं हो बघा ना आता 50 वर्ष आयुष्याची ह्या तुरुंगात काढणार मी. पण सावरकरांनी सरळ सांगितलं 50 वर्ष तुमचं ब्रिटिशांचं साम्राज्य तरी राहील का आमच्या देशावर?
50 वर्ष तुमचं साम्राज्य पण राहणार नाही. मी त्याच्या आधी स्वतंत्र होतो. काय आत्मविश्वास आहे बघा. सावरकर तिथं गेले 1910. त्यांच्या सुटकेचं वर्ष आहे 1960. 50 वर्षांनी. भारत स्वतंत्र झाले 47ला. म्हणजे त्यांची ही भविष्यवाणी पण खरी ठरली की इतकी वर्ष तुमचं राज्यच राहणार नाही आणि समोरच्याला कसं खाली करायचं. आणि मला आणखीन एका गोष्टीचं वाईट वाटतं. आता बॅरी साहेबाचं जरा हे झालं. काय मी ज्यावेळी दिवशी सुटेन ते बघायला तुम्ही जिवंत असणार नाही हो. कारण बॅरी साहेब म्हातारा होता. इथं लक्षात येईल आपल्या की मानसिकता काय असते. प्रचंड कणखर मानसिकता. बरं, सावरकर हे फक्त राजकीय काम करणारे नाही आहेत. अनेक गोष्टी केल्या. त्यांचं एक सुंदर गाणं आहे, अनादि मी अनंत मी. ऐका, खूप सुंदर गाणं आहे. हे त्यांनी कधी लिहिलं की त्यांना आता खात्री पटली ब्रिटिश आपल्याला फाशीची शिक्षा देणार आहे. त्यावेळेला त्यांनी हे लिहिलेलं गाणं आहे. खूप सुंदर गाणं आहे. यूट्यूबवर शोधा, अनादि मी अनंत मी, तुम्हाला मिळेल. आता अंदमानच्या तुरुंगात तर त्यांच्या आतोनात हाल केले. जे पहिलं असतं त्याला एकल कोंडी म्हणतात, म्हणजे सेल्युलर जेल. एक 8x10च्या खोलीत, 8x6च्या खोलीत एकट्याला ठेवायचं. खिडकी उंचावर असणार की जिथं तुम्ही बाहेर बघू शकत नाही पण हवा आतमध्ये येईल. पंखा वगैरे असल्या काही फालतू सोयी नव्हत्याच तिथं. टॉयलेट सकाळी एकदा घेऊन जाणार, त्याच वेळेला काय ते उरकायचं. यानंतर परत लागलं तर खोलीत एक भांडं असणार आहे. त्या भांड्यात सगळं तुमचं तुम्ही करायचं आणि वास घेत बसायचं तिथे. तुम्ही कल्पना करा नरक चांगला की नाही ते. हे अशा प्रकारे सावरकर राहिलेले आहेत. पहिला महिनाभर त्यांना असलं एकल कोंडीत. म्हणजे माणसाला वेड लागायची वेळ आली पाहिजे विचार करून, मी इथं का आलो. त्यांना लागलं नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण आजचे जे कोण पप्पू छाप मंडळी बडबडतात ते बडबडल्यावर खरंच प्रश्न पडेल की ह्यांच्यासाठी मी आलो इथे. पण त्यांनी हे सगळं धीराने सहन केलं. आणि यानंतरची गोष्ट होते सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे त्यांना काथ्या कुटायला लावलं. हे बघा, एखादा सश्रम म्हणजे काय म्हणतात त्याला, मेहनती माणूस आहे, त्याचे हातबीत त्या रीतीने तयार झालेले असतात. एक ज्याने आयुष्यात अशी कष्टाची कामं नाही केली अशा माणसाला ही कामं करायला लागणं, ज्याच्यामध्ये ती कष्टाची कामं केल्यावर त्यांच्या हाताचे सगळ्या गोष्टी सोलवटल्या पण तरी काम चालू ठेवायचं, शिक्षा आहे ती. यानंतर त्यांना कोलू नावाच्या प्रकाराला झुंपलं. म्हणजे काय असतं सांगतो. त्यावेळेला तर इलेक्ट्रिसिटी वगैरे एवढं काही प्रचलित वापरात नव्हतं. इथे घाणा असायचा, लोखंडाचा घाणा. जनरली असं असतं की तो घाणा बैलांनी फिरवायचा असतो. इथं बैलाच्या ऐवजी माणसाला झुंपायचे आणि त्यात खोबरं घालायचं. कारण अंदमानामध्ये नारळाचं उत्पन्न प्रचंड. मग ते खोबरं घालायचं आणि त्याचं तेल काढायचं. ठराविक तेल निघाल्याशिवाय तुम्हाला जेवायला पण देणार नाही. ह्या कोलूची प्रतिकृती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर या ठिकाणी आहे. तुम्ही येऊन बघू शकता, चालवू शकता. नुसतं चालवायला मजा येते. पण यावेळेला हातापायात बेड्या घालतात आणि सांगतात आता चालवा. त्यावेळेला ते चालवायला कठीण जातं. त्या लोखंडाच्या ज्या बेड्या आहेत त्या पायाला घासतात, रक्त येतं. तुम्ही एवढं करू नका. पण त्यावेळेला येतं. मग ती कातडी निबर झाली पाहिजे आणि मग असं एवढं तेल काढल्याशिवाय जेवायलाही मिळणार नाही. ह्या पद्धतीत सावरकर तिथं राहिले. बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पण आत्ता मी ते सांगत नाही. आणि तुम्ही ह्या स्वतः वाचाव्यात अशी अपेक्षा आहे. तर माझी जन्मठेपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. अशा ठिकाणी सावरकरांनी एक स्वतःचं तिथे म्हणजे ह्या रीतीने सुधारणा घडवल्या की अंदमान तुरुंग हा लोकांना म्हणजे त्यावेळच्या लोकांना हा सुसह्य होईल. हे तिथं वाचनालय चालू केलं. कैद्यांसाठी काही आवश्यक गोष्टी ज्या आहेत आरोग्यदायी त्या गोष्टी सुरू केल्या. आणि अधिक माहिती काय सांगू की त्यावेळेला जिथं अंदमानला शिक्षा म्हणून पाठवायचे ब्रिटिश लोक, त्या अंदमानला लोक आज पैसे खर्च करून टुरिस्ट स्पॉट म्हणून जातात. पण याचं क्रेडिट सावरकरांना मोठ्या प्रमाणात आहे. पण सावरकरांना हे अपेक्षित नव्हतं. जेव्हा अंदमानच्या भूमीवर ते पाय ठेवत होते त्यावेळेला म्हणत होते स्वतंत्र भारतासाठी पूर्व समुद्र रक्षण करण्यासाठी अंदमान बेटावर आपला नाविक तळ झाला पाहिजे. काय विचार आहेत माणसाचे.
आपण स्वतः 50 वर्ष इथं राहण्यासाठी आलो हे बाजूला, भारत स्वतंत्र झाल्यावर इथं काय काय करायचं ह्या योजना त्यांचे विचार वेगळे आहेत. एनिवे, पण सावरकरांचा परदेशात संपर्क होता. कसा होता हे ब्रिटिशांना माहिती नाही. याचं महत्वाचं कारण असं आहे की सावरकरांना एकच पत्र लिहायला परवानगी होती वर्षातून एकदा बाहेर द्यायला, आणि बाहेरच्यांना म्हणजे कुटुंबाकडून एकच पत्र यायची परवानगी होती. एवढं असताना सावरकर हे परदेशात वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या संपर्कात होते आणि त्यांना सूचना देत होते. हे कसं हे ब्रिटिशांना कळलं नाही. गुप्तचर खात्याचे रिपोर्ट्स आहेत की तुरुंगात ठेवलं असलं तरी सुद्धा त्यांचा संवाद व्यवस्थित सुरू आहे परदेशामध्ये. बॅरी साहेब स्वतः सांगतोय की मी आता रिटायर होणार आहे, मी निघालोय, मी कलकत्त्याला गेल्यावर तुमचे मित्र मला मारून टाकणार आहेत असं मला कळतंय. तर सावरकरांनी सांगितलं बिंदास जा, तुम्हाला कुणीही मारणार नाही, तुमची तेवढी योग्यता नाही की तुमच्यासाठी कोणीतरी स्वतःचा जीव धोक्यात घालावा. तर ह्या सगळ्यावरून दिसतं की सावरकरांचं कम्युनिकेशन हे त्यावेळेला बाहेर बऱ्यापैकी चाललेलं आहे. जे मग अशी सांगितलं होतं मी की 5 वर्ष तिथं काढली की कैद्याला बाहेर सोडायचे आणि तिथं राहायला द्यायचे अंदमान. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांची 5 वर्ष झाल्यावर पण त्यांना बाहेर काढलेलं नाहीये. त्यांची आवेदनं चालू झालेली आहेत की नियमानुसार मला बाहेर काढा, नियमानुसार. पण त्यांना बाहेर काढलं नाही. त्यांची कॅटेगरी लावलेली आहे VVD, व्हेरी व्हेरी डेंजरस. जो माणूस समुद्रात बोटीवरून उडी मारून पळून जाऊ शकतो त्याला मोकळं सोडलं तर तो गॅरेंटेड जाणार, आणि मग अशा वेळेला त्याला बाहेर सोडलं नाही. 10 वर्ष ते तुरुंगात होते अंदमानच्या. 10 वर्षानंतर त्यांना फक्त एवढंच काम केलं की अंदमानातून उठवलं आणि रत्नागिरीच्या तुरुंगात आणून ठेवलं. पुढं 4 वर्ष ते रत्नागिरीच्या तुरुंगात होते. अशी 14 वर्ष त्यांची तुरुंगात गेल्यानंतर मग त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात मोकळं केलं. लक्षात घ्या, अटी काय घातल्या, रत्नागिरी जिल्हा सोडून बाहेर जाता येणार नाही, राजकारणात भाग घेता येणार नाही, क्रांतिकार्य करणार नाही, लेख किंवा लेखन असलं कोणतंही हे केलं जाणार नाही, जे राजकीय असेल किंवा नॉन राजकीय असेल काही असेल असं करणार नाही. आणि अशा बऱ्याच नियमावल्या त्यांना घालून शेवटी त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं आणि मग त्यांचं रत्नागिरी वास्तव्य सुरू झालं. परंतु ह्या कालखंडात त्यांनी पत्रव्यवहार जो ब्रिटिशांशी केलाय तो हा आहे की आम्हाला टोकाचं पाऊल का उचलावं लागलं. याचं कारण म्हणजे त्यावेळेला ब्रिटिश शासन आमचं ऐकत नव्हतं. 1909 आपण बघितलं होतं मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आला, जिथं भारतीयांना संसदेत जायला अधिकार मिळाला. म्हणजे संसद म्हणजे त्यावेळेला जे काही व्हाईसरॉय काउन्सिल होती तिथं जायचा अधिकार मिळाला, तिथं जाऊन प्रश्न विचारायचा अधिकार मिळाला. पुढं महायुद्ध झालं, महायुद्ध संपल्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म झाले. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्ममध्ये भारतीय लोक आता मंत्रिपदावर जाऊन बसू शकणार होते. मग त्यांचं म्हणणं आहे की आता जर ब्रिटिशांबरोबर आपला संवाद चालू आहे तर आम्हाला तुरुंगातून सोडा, आम्हाला आता क्रांतिकार्य करायची गरज नाहीये. आलं एनिवे. पण बाय द वे पहिल्या महायुद्धात आणखीन एक जबरदस्त घटना घडली, ते आहे लाहोरचा कट, गदर चळवळ. ही माहिती आपण पुढच्या भागात